नमस्कार, मी वंदना. माझा चॅनल डेली फूड बाय वंदना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला. तर अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी कोळंबी इथे अर्धा किलो घेतली आहे. स्वच्छ धुतली आणि जो कोळंबीमध्ये धागा असतो ना काळा, तो सुद्धा पूर्ण असा काढून घेतला आहे. हे पहा. 2 मोठे कांदे घेतले आहेत मी ते बारीक चिरून. 1 टोमॅटो हा पण पूर्ण मी बारीक चिरलाय आणि मिक्सरमध्ये थोडासा क्रश करून घेतलाय. आपल्याला लिंबू लागेल, लिंबाचा रस. परत थोडी कोथिंबीर लागेल. इथे एक मी अर्धा टोमॅटो घेतला आहे. आणि मसाल्यामध्ये आपल्याला मी काय घेतलं हे बघा, मालवणी मसाला घेतलाय 2 चमचे. 1.5 चमचा मी फिश मसाला घेतलाय. 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे. 1 चमचा हळद पावडर घेतली आहे. 1.5 चमचा मी इथे धने जिरे पूड घेतले आणि मीठ चवीनुसार. आणि आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथे 9-10 पाकळ्या लसूण घेतल्यात. 1 इंच आलं, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण याचं वाटण तयार करून घेऊ. आणि तेल. आता सर्वप्रथम आपल्याला कोळंबीमध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. तुम्ही इथे कोकम आगळ सुद्धा घालू शकता. आता थोडंसं मीठ घालून घेऊया. आणि थोडीशी हळद. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आपल्याला हे अर्धा तास असंच ठेवायचंय झाकून. आलं, लसूण, धने, जिरं, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण वाटण तयार करून घेऊ. कढईत आपण 3 चमचे तेल घेतलं आहे. आता याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा चांगला परतून घेऊया, गुलाबी कलर येईपर्यंत. आता कांदा चांगला ब्राऊन झाला. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. चांगलं परतून घेऊया. आणि हा अर्धा टोमॅटो चिरलेला आपण घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊया. चांगलं वाटण असे कांदा टोमॅटोमध्ये परतून घेऊया. आता आपण मसाले घालून घेऊया. मालवणी मसाला, फिश मसाला, मिरची पावडर आणि हळद. धने जिरे पूड, आणि चांगलं परतून घेऊया. आता आपण याच्यात कोळंबी घालून घेऊया. आपली कोळंबी पण छान मॅरिनेट झाली आहे. चांगला तर आपला मसाला एकजीव झाला. कोळंबी घालूया आणि मसाल्यामध्ये कोळंबी आपण चांगली परतून घेऊया.
थोडीशी कोथिंबीर आता टाकूया. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. आता मीठ घालून घेऊया चवीनुसार. आता आपण याच्यावर झाकण ठेवू एक 15-20 मिनिटासाठी कोळंबी चांगली शिजवून घेऊया. आता आपण बघूया आपली कोळंबी शिजली का. हे बघा आपली कोळंबी छान शिजली आहे. आपला कोळंबी मसाला किती छान झालाय. आता आपला कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तसे मला कमेंट मध्ये तुम्ही लिहून सांगा. आणि अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.